मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र 425508। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला प्रारंभ करूया। आपण आलो आहोत ताजमहलमध्ये। जो आग्र्याचा ताजमहल आहे तो नाही आहे, त्याच्यापूर्वीचा ताजमहल जिथे मुमताजला 6 महिने ठेवलं होतं आणि इथे तिचा मृत्यू झाला होता, तीच ही वास्तू आहे। या वास्तूमध्ये आपण पाहत आहोत आणि या वास्तूमध्येच आपला हा व्हिडिओ आपण तयार करणार आहोत प्रेमविवाहाचा। प्रेमविवाह ज्योतिषशास्त्रात कसा असतो हे आपण बघणार आहोत। प्रेमविवाह बघत असताना हे स्थानाचं महात्म्य आपल्याला पण कळणार आहे, कारण हे प्रेमवास्तू आहे। प्रेमवास्तू हा ताजमहल बऱ्हाणपूरपासून जवळजवळ 20 किलोमीटरचा जैनाबाद इथे आहे। हा जैनाबादचा ताजमहल नसून हा खरोखर मुमताजचा खरोखरचा ताजमहल आहे। आपण या ठिकाणी बघणार आहोत प्रेमयोग कसा होतो। आपण या ठिकाणी पाहिलं तर शुक्र भ्रमणाचा प्रेमविवाह होतो। स्त्रीला पुरुषाविषयी, पुरुषाला स्त्रीविषयी ज्या वेळेला आकर्षण निर्माण होते त्यावेळेलाच आपल्याला प्रेमसंबंध निर्माण होतात आणि प्रेमसंबंध निर्माण झाला की मग शुभमंगल सावधान होते। अशी ही वास्तू या स्थानाचं महत्त्व आपण बघितलेलं आहे। पुष्कळशे लोक विवाहाच्या ठिकाणी गुरु पाहतात, पण गुरु बघण्याचं कारण नाही, कारण गुरु हा विवाह करताना गुरु स्वतः हा संन्यासी आहे। तो भजन कीर्तन करणारा ग्रह आहे आणि तो मंदिरात राहणारा ग्रह आहे। आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर शुक्रभ्रमण विवाहस्थानी ज्या वेळेला शुक्रभ्रमण येते त्याच वेळेला विवाह होतो। शुक्रभ्रमण हे विवाहस्थानी यायला पाहिजे। विवाहस्थानी आलं की मग आपल्याला या ठिकाणी बघता येते की विवाह होतो की नाही। आता वर्तमान स्थितीत पाहिलं तर प्रेमविवाहाचे प्रकरणं जास्त होत आहे। प्रेमविवाहाचे प्रकरण असे इतके फैफावले आहे की खेड्यापाड्यातून आणि शहरातून गल्लोगल्लीतून होऊ लागलेले आहे। आता प्रेमविवाह हा असा होतो आहे की काही मुली पळून जातात, काही मुलं पळून जातात, अशा तऱ्हेने होतात आणि आईवडिलाला विचारत नाही आणि मग फसतात। मग हा फसवण्याचा योगही जर आपल्याला बघायचा असेल तर तो आपल्याला विवाहस्थानामध्ये बघता येतो। विवाहस्थानामध्ये जर शनी, मंगळ किंवा राहू, केतू किंवा नेपच्यून, हर्षल असला तर मग मात्र फसवले जाण्याचे योग असतात। आणि हे फसवले जाण्याचे योग असत असताना आपल्याला या ठिकाणी कळते की आपली मुलगी पळून जाणार आहे, आपला मुलगा प्रेमविवाह करणार आहे। तर याच्यासाठी आपल्याला जन्मकुंडली आवश्यक असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे। मला सर्वांना सांगायचं आहे की आपल्याला चुकीचा मार्ग आपल्या मुलामुलींनी निवडू नये। मुलीचं आयुष्य हे संपूर्ण पतीच्या घरी जाते, मुलाच्या घरी जाते, म्हणून त्यांनी योग्यच ते निवड त्यांना करता येत नाही, कारण त्यांना अनुभव नसतो। कुठेतरी भारावले जातात, कुठेतरी प्रेमाची फसवणूक होते आणि कुठेतरी मग वाटेल त्या मार्गाने अडवणूक होते आणि पिळवणूक होते। काहीतरी व्हिडिओ जाहीर केले जातात, धमकी दिली जाते आणि मग धमकी देऊन मग कशा तरी विवाह उरकला जातो। तर याच्यासाठी सरकारची बंधनं पण हवी असायला आहे। कुठलाही विवाह करा, तुम्ही ठरवून करा, प्रेमविवाह करा का अन्य मार्गाने विवाह करा, परंतु वडिलांची सही त्याला अनुकूल असायला हवी। मातापित्यांची सहीशिवाय विवाह मान्य करायला नको होता। आणि जे आता काही संस्थान 25 रुपये, 10 रुपये, 51 रुपये किंवा 1000 रुपयामध्ये विवाह लावून देतात, सर्टिफिकेट देतात, कागद देतात, हे खोटं ठरवलं जायला पाहिजे। कारण याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रेमविवाहाच्या प्रकरणामध्ये आपण जर बघायला गेले तर याचं सरकारने शोधन करायला पाहिजे की किती सुखावह प्रेमविवाह आहे की नाही। याच्यासाठी आपण शुक्रभ्रमण हे बघत असताना त्याच्यासाठी गुरु आपण जर बघितला तर प्रेमविवाह हा सात्विक विचाराचा, योग्य विचाराचा या ठिकाणी होतो। रवी म्हणजे पती आणि चंद्र म्हणजे पत्नी, आणि हे रवी, पती आणि चंद्राचा संयोग या ठिकाणी आला तर आपल्याला उत्कृष्ट प्रेमविवाहसुद्धा होतो। आता प्रेमविवाहात असताना रवी आणि चंद्र एकत्र आला तर तो अमावस्याचा योग पण असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे। मग अमावस्याचा योग असत असताना आपल्याला ते अमावस्या कधीही चांगली नसते हे आपण बघितलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आपण बघत असताना आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटते की शुक्र हा उच्चीचा असायला हवा, स्वराशीचा, वृषभ राशीचा असावा, तुला राशीचा हवा, आणि तो जर शनी सान्निध्यात असला तर तो उच्चीचा होतो आणि तो मकर राशीत असला तोही उच्चीचा येतो। शनी शुक्र हा संयोग अत्यंत उत्कृष्ट मानला जातो, परंतु शुक्र गुरु हा शत्रुत्व योग येतो, शुक्र रवी शत्रुत्व योग येतो, चंद्र शुक्र हा शत्रुत्व योग येतो। म्हणून हे असे योग बघायला मात्र जाणकार ज्योतिषी हवे असतात, हे आपल्याला बघायला हवं असते।
म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे, ह्या वास्तूमध्ये आपण मुमताजच्या ताजमहलमध्ये आलेलो आहोत. हा मुमताजचा ताजमहल आपण बघत असताना इथे शुक्राचं भ्रमण आपण बघितलेलं आहे. शुक्राचं भ्रमण बघत असताना आपल्याला या ठिकाणी मला सांगायचं आहे, हा मुद्दामून मी या ठिकाणी हा विषय काढलेला आहे. हा विषय काढलेला असताना आपल्याला या ठिकाणी दिसेल की हे जे मुमताजची वास्तू आहे खरोखर प्रेम वास्तू आहे, प्रेमविवाहाची वास्तू आहे हे. आणि ही बऱ्हाणपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. आजही चांगल्या अवस्थेत ही वास्तू आपल्याला दिसते आहे. आणि असं असताना या ठिकाणी आपल्याला बघायला हवं की शुक्रभ्रमण ज्यावेळेला आपण गतिमान अवस्थेत असते, विवाहस्थानामध्ये शुक्रभ्रमण ज्यावेळेला सरकत असते त्यावेळेला अनेक स्थळं येतात. आता हा प्रेमविवाह हा अचानक अनपेक्षित घडणारा असतो. एका कंपनीमध्ये नोकरी करत असले तरही प्रेमविवाह होतो, किंवा बस स्टॉपवर बसलेले उभे राहिलेले रांगेत असले तरी प्रेमविवाह होतो, किंवा आपण बघितलं की ओळख परिचयातून प्रेमविवाह होतो, किंवा मित्रमैत्रिणीच्या माध्यमातूनही प्रेमविवाह होतो. हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. ही वास्तू जी आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर याच ठिकाणी मुमताजला दफन दिलं होतं. आज इथे काहीही नाही आहे, इथे सरळ जागा झालेली आहे. असो, आता कुंडली काढत असताना मात्र प्रेमविवाहाची कुंडली ही वेगळी काढावी लागते. ते त्रिकोणाधिष्ठित काढावी लागते, हे लक्षात घ्या. 2 त्रिकोण असतात, एक 5वं स्थान त्रिकोण असते आणि दुसरं हे 9वं स्थान त्रिकोण असते. हे दोघीच त्रिकोण स्थानातून शुक्राचा योग असला की आपल्याला प्रेमविवाहाची कल्पना येते की आपली मुलगी प्रेमविवाह करेल, आपला मुलगा प्रेमविवाह करेल. त्यावेळेला आपण सावध राहायला पाहिजे आणि त्याला समजून सांगायला पाहिजे, त्यांनाही समजून सांगायला पाहिजे आणि मग त्यांचे मनोगत त्यांचं जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे असे गैरप्रकार होणार नाही, एवढं नक्की. आता शुक्र हा आपण जर पाहिलं तर शुक्र हा कधी तीव्र गतीने होतो. म्हणजे अचानक तीव्र गतीने होत असताना विवाह देखील तडकाफडकी होऊन जातात आणि नंतर मग आपल्याला माहिती पडते की आपला मुलींचा विवाह झालेला आहे. मग एखाद्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला बोलवण्यात येते, आईवडिलांना बोलवण्यात येते आणि मग तिथे उलगडा होतो की त्यांनी प्रेमविवाह केलेला आहे. याच्यासाठी मला सर्वांना सांगायचं आहे की मुलामुलींचे जन्मकुंडली ही जाणकार ज्योतिषाकडनं करून घ्या. लहानपणी बालपणापासूनच आपल्याला कळते की यांचे प्रेमविवाह होणार आहे का ठरवून केलेले विवाह होणार आहे, अनुचित विवाह होणार आहे का फसवणुकीचे विवाह होणार आहे, हे आपल्याला बघता येतात जन्मकुंडलीच्या माध्यमातून. याच्यासाठी जन्मकुंडली अत्यंत आवश्यक आहे. जन्मकुंडली सर्वांनी लक्षात घ्यावं. पण इथे जाणकार ज्योतिषी हवा. पुष्कळ इथे कॅम्प्युटरची कुंडली असते, ज्याच्यावर जन्मांक लिहिलेले असते, जन्माक्षर लिहिलेले असते, ते जन्मकुंडली नसतात, हे लक्षात घ्या. आता पहिल्या स्थानामध्ये लग्न लिहिलेलं असते. लग्न म्हणजे हे खरे वास्तविकता हा शब्दच चुकीचा आहे, कारण तो उदयमान कुंडली असते. लग्न म्हणजे विवाहासाठी आपण धरत असाल ते चुकीचं आहे. पुष्कळशी ज्योतिषी त्यावरून काढतात आणि मग अंदाज चुकतो आणि मग आपल्याला नीट आकलन होत नाही. याच्यासाठी आपल्याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. शुक्राची गती काही वेळेला इतकी असते की जर शुक्राची गती कुयोगात असली, शुक्राची गती वक्री असली, शुक्र स्तंभित असला तर मात्र फसवणुकीचे योग येतात. लाभ आणि भाग्यस्थानात विवाहस्थानातून जर आपण या ठिकाणी घेतले तर ते मृत्यूस्थानाकडे जर जाणारे ग्रहयोग असले तर निश्चित फसवणूक होते. मग नाही ठिकाणी विवाह केला जातो आणि मग ती मुलगी म्हणा का मुलगा म्हणा ते फसवले जाते आणि मग आयुष्य वाया जाते. मग त्यातून सुटका होणे कठीण असते आणि मग सुटका जरी यथाकथाची झाली, कायद्याने झाली, इच्छाने झाली तर मग मात्र दुसरा विवाह करतानाही खूप अडचणी येतात. याच्यासाठी प्रथमतः आपण आपला मुलगा, आपली मुलीचे संसार सुखाचं वाट पाहायची असेल तर आईवडिलांनी मात्र याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आईवडिलांनी लक्ष देत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं की तर आता इथे हे जी जागा आहे या ठिकाणी मुमताजला दफन केलं होतं. हा मध्यवर्ती भाग आहे, हा वरचा भाग आहे. असं आता आजचा कार्य इथेच समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.